शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. पुणे महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती होणार अशी चर्चा होती, मात्र अंतिम टप्प्यामध्ये युती झालेली नाही. आता तुम्ही स्वबळावरती लढत आहात. कसा आता प्रतिसाद मिळतोय आणि कसं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे महानगरपालिकेचं? बघा, मी पहिल्या दिवशीच बोललो होतो की हे लोक शिवसेनेला फसवणार आहेत आणि मी आमच्या लोकांना सांगत होतो की ही युती ते करणार नाहीत. कारण ही युती त्यांना इतकं हे झालं की आम्हीच पुणे शहराचे मोठे कोणतरी आहोत ह्याच्यामध्ये ते वावरत होते. आणि ही युती शेवटच्या 10 मिनिटात आम्हाला होणार नाही. आम्ही 10 मिनिटामध्ये आमचा निर्णय घेतला, तुम्हाला माहिती आहे. आणि आम्ही 165 फॉर्म वाटले, एबी फॉर्म. आणि त्याच्यामध्ये एबी फॉर्म वाटल्यानंतर आमची इतकी गडबड झाली, इतक्या चुका झाल्या. आम्हाला उमेदवारांना बी फॉर्म पोहोचवण्याला बी वेळ मिळाला नाही. इतकं गाफील ठेवून अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला विश्वासाला पात्र राहिले नाही, अशी परिस्थिती त्यांची झाली. आणि दुःख असं आहे की ह्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्ते गाफील राहिले, आमचे नेते गाफील राहिले आणि त्याच्यामुळं आम्हाला 165 उमेदवार उभे करता आले. पण 110 ते 15 उमेदवार आम्ही उभे केलेत आणि प्रामुख्यानं सगळे युवक आहेत, तरुण आहेत, ह्या समाजाला दिशा देणारे कार्यकर्ते आहेत. आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये पुढल्या 10-20 वर्षाचं नेतृत्व आम्ही तयार करायला आम्हाला संधी मिळली. आणि पुणेकर विश्वास ठेवतील की एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी ज्या पद्धतीने काम करतात, शेतकऱ्यांपासून तर वारकऱ्यांपर्यंत, आणि महिला भगिनी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, युवकांचे प्रश्न, सातत्यानं मोकळा हात ठेवला. 46,000 कोटीचं बजेट त्यांनी लाडक्या बहिणींना दिलं. हे मोठं क्रांतिकारी ऐतिहासिक काम त्यांनी केलं आणि अनेक लाडक्या बहिणींना घरापर्यंत त्यांनी अनुदान देण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं प्रशासन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सर्वसामान्यांना सत्ता कळली आणि त्यांचं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे. त्यामुळे एक चांगलं नेतृत्व देण्याची आमची आता ह्याच्यामध्ये तयारी आहे. खरं तर पुणे महानगरपालिकेमध्ये सुरुवातीपासूनच भाजपाची जी रणनीती होती, ही शिवसेनेला साधारण 10 ते 12 जागा द्यायच्या. त्यांच्या जाणीवपूर्वक कुठेतरी तुमचा आवाज दाबण्याचा किंवा हे करण्याचं असं काम चालू होतं. मात्र तुम्ही पहिल्यापासूनच ठाम भूमिकेवर होतात की आम्हाला 165 जागाच लढायच्यात. म्हणजे रवींद्र धंगेकर कार्यकर्त्याचा आवाज ओळखत होता आणि ती तुम्ही भूमिका लावून धरलेली होती. शेवटी तुम्ही आता स्वबळाचा नारा देत लढत आहात. दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवार ज्यांनी की पुण्यामध्ये जे काही गुन्हेगारी प्रवृत्ती जी काही मंडळी आहेत अशांना सुद्धा उमेदवारी दिली आहे. या सर्व गोष्टीकडे कसं बघता? दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादा पवार यांच्याच एका उमेदवाराने बाबुराव चांदोर यांनी पैसे वाटप सुद्धा केलं होतं. या सर्व प्रकरणाकडे तुम्ही कसं बघताय? बघा, ह्याच्यामध्ये माझं बऱ्यापैकी काम 2 दिवस अजितदादा करतायत. जय जिनेंद्र म्हणून त्यांनी हाक दिली. म्हणजे माझं काम दादा सध्या चांगलं करतात. आणि गुन्हेगारींचा विषय राहिला तो गुन्हेगार कुठल्या पक्षात आहे सगळ्यांना माहिती आहे. पण पुण्याचं नेतृत्व आहे ना, खरं सांगतो, ज्यांच्या हातामध्ये नेतृत्व दिलं हे मंगळसूत्र चोर आहेत. आणि मंगळसूत्र चोरांना हे ताब्यात दिलेलं आहे पुणे. आणि मंगळसूत्र चोराच्या डोक्यामध्ये पैसे खाणं आणि भ्रष्टाचार करणं असं नेतृत्व पुणे शहराला भारतीय जनता पार्टीने दिलं. दुःख याचं वाटतं की नेतृत्व कोणाला दिलं पाहिजे. आणि मग म्हणून आमच्या भागात सगळे लोक म्हणतात की मंगळसूत्र चोराला आम्ही मत द्यायचं का, अशी पद्धती. नुसतीच एक नाही, अनेक लोकांचं माझ्याकडे सगळं 12 घडी आहे. पण आता मी अजून वेळ आहे आणि मी बोलणार आहे. पण ते अजून 1-2-3 दिवस थांबले. पण पुण्याचं नेतृत्व जे करतात हा मंगळसूत्र चोर आहे. त्याचे फोटो होते समज पोलीस स्टेशनला आणि पुणेकरांना माहिती आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे करतात ते मंगळसूत्र चोर करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि विषय असा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी युती व्हावी म्हणून प्रचंड प्रयत्न केले. पण खालचे जे आहेत हे आम्ही कोणतरी पुण्याचे मोठे आहेत आणि आम्ही पुण्यात काहीतरी करू शकतो. पण पुणेकरांनी पाहिलं भ्रष्टाचार, पैसा आणि सत्ता ह्याच्यामध्ये अडकल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना बी यांनी बसवलंय. मग त्यामुळं मंगळसूत्र चोराचं नेतृत्व पुणेकर कधी मान्य करणार नाही हे ठाम सांगतो मी. तर अमोल बालवडकर सुद्धा भाजपातल्या काही नेत्यांवरती आरोप करत की मी निष्ठावंत गेली 11 वर्षापासून भाजपामध्ये सातत्यानं काम करत होते. ऐन वेळी सुद्धा म्हणजे मुरलीधर मोहोळ असतील किंवा चंद्रकांत पाटील यांच्यामुळे माझं तिकीट कापलं गेलं असं त्यांनी थेट त्यांच्यावरती आरोप केला. ह्याच्यामध्ये मी पहिल्या दिवशी म्हणलो की कार्यकर्ता हरपत चाललेला आहे. कार्यकर्ता हा मिळणार नाही. सगळे आयात लोक घेतली जातात आणि पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा अंत होणार आहे. जर पुणेकरांनी जर लक्ष दिलं नाही तर पुढं तुम्हाला समाजसेवा करायला माणूस भेटणार नाही.
गरीबातला गरीब कार्यकर्ता हा भविष्यात नेतृत्व करणार नाही आणि मग नेतृत्व करायचं असेल तर फक्त शिवसेना हा पक्ष असा आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी देऊन भविष्यात गरीबातला कार्यकर्ता गरीबाची जाण असते, पण करोडो रुपये वाटून जो निवडून येणार आहे तो गरीबाला कधी मदत करणार नाही. म्हणून पुणेकरांनी सक्षम आपला तिसरा डोळा उघडला पाहिजे आणि चांगलं योग्य कार्यकर्त्यांना मतदान केलं पाहिजे. हे मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असं म्हणतायत की अजितदादांना युतीमध्ये घेतलं याचा पश्चाताप होतोय, असं त्यांचं वक्तव्य आहे. या त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघता तुम्ही? ना आता ते राष्ट्रीय म्हणजे राज्याचे नेते आहेत, ते काय बोलतात त्याच्याबद्दल नाही, पण ते सत्तेसाठी काही करू शकतात एवढंच मी सांगतो. 16 जानेवारीला पुणेकरांना काय चित्र पाहायला मिळेल? आम्ही पुणे शहर आणि आम्ही पुणेकर म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना पुणेकर चांगली भेट देतील हा माझा विश्वास आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये आम्ही सर्व पुणेकर असतील किंवा शिवसैनिक जे आहे ते एकनाथ शिंदे यांना चांगली भेट देऊ असा विश्वास जो आहे तो रवींद्र धंगेकर यांच्याकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.